अशा प्रकारे आपला झणझणीत चुलीवरचा सावजी मटण रेडी आहे। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक। हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। आज आम्ही बनवत आहोत 31 स्पेशल चुलीवरचं मटण। त्यासाठी आम्ही भांडा घेतला आहे, त्याला केलाय पेंट, भांडा जळू नये म्हणून। हे माझी सासरे खूपच हसरे, यांना चिकन खूप आवडते, मटण पण खूपच आवडते। आज चुलीवरती ठेवलाय भांडा। आता त्यानंतर छोटे छोटे पीसमध्ये कांदे कट करून घ्यायचे। त्यानंतर खडे मसाले घेतले आहेत मी इथे। याच्यामध्ये आहे मोठी इलायची आहे, खसखस आहे, जिरे आहे आणि तेजपत्ता आहे। त्यानंतर एक भांड्यामध्ये तेल टाकून त्याला गरम करायचं, त्याच्यामध्ये कांदे घालायचे आणि जे खडे मसाले आपण घेतलेले होते ते घ्यायचे आणि त्याला मिक्स करायचं आहे। ब्राऊन होईपर्यंत त्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 किलो मटण घेतलं आहे, त्यानुसार मी ते मसाला घेत आहे। त्याला मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये सोबतच मी सुखा नारळ पण टाकलेला होता थोडासा। आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला मिक्सरवरती छानसा पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पेस्ट बनवून झालं की त्याला काढून घ्यायचं आहे आणि मग जी चूल होती ती चूल पेटवून घ्यायची आणि याच्यामध्ये जो पेंट केलेला होता, जो मेकअप केला होता आम्ही, तो मांडून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये कांदे टाकायचे, थोडेसे चिरलेले कांदे टाकून त्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून झाले की याच्यामध्ये मी जवळपास 7 ते 8 टिल्ला तेल टाकलेलं आहे। 1.5 किलोची मटण आहे, त्यानुसार मी इथे तेल टाकलेलं आहे। मग हे गरम झालं की याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत। तेजपत्ता टाकलेला आहे मी याच्यामध्ये। तेजपत्ता छान असं त्याचा सुगंध सुटला की त्याच्यामध्ये जी पेस्ट आपण मिक्सरवरती लावलेली होती ती टाकायची आहे। ती पेस्ट टाकून झाली की त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये हळद, थोडंसं धने पावडर आणि मिरची पावडर टाकलेलं आहे। ते मिरची पावडर 4 चम्मच टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाका। मी मॅरिनेट करते वेळी पण 1 चम्मच मीठ टाकलेला होता आणि आता इथे 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ टाका आणि छान व्यवस्थित परतून घ्या। परतून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित झाकून ठेवा। झाकून झाल्यानंतर जोपर्यंत मसाल्यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत हे मॅरिनेट केलेलं मटण आहे। जवळपास अर्धा ते 1 तास मी हे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं। यामध्ये मी मीठ टाकलं आहे 1 चम्मच आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आणि हळद टाकलं आहे। हे आता याच्यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे। त्याला नंतर असं मधोमध परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आमचे इथे पाहुणे आलेले आहेत, माझे आईबाबा आले आहेत 31ची पार्टी करायला, तर आम्ही सगळे बसून एन्जॉय करत आहोत, वाट बघत आहोत मटण कधी शिजेल याची। या प्रकारे तुम्ही बघू शकता की मटणला पाणी आलेलं आहे। पाणी टाकायची गरज पडत नाही शिजवायच्या वेळी। तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। हे माझे सासरे आहेत, हे खूपच एक्साइटेड असतात मटण म्हटलं की बनवायला पण आणि खायला पण। आता आपल्याला ग्रेव्हीनुसार इथे पाणी टाकायचं आहे। पाणी मी गरम करून टाकलेलं आहे, जेणेकरून याला उकळी लवकर येईल आणि व्यवस्थित शिजेल लवकर। मग आणखी याला मिक्स करून व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्यानंतर उकळी आलेली आहे। आता मी याच्यामध्ये छान हिरवेगार सांबार टाकलेला आहे आणि याला मिक्स केलेला आहे।
अशा प्रकारे आपला झणझणीत चुलीवरचा सावजी मटण रेडी आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.